ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भाजपमध्ये अजून खूप उद्रेक होणार, त्यांच्या मंत्रिमंडळातही उद्रेक होणार आहे। नाना पटोले, भाजपमध्ये अजून खूप उद्रेक होणार आहेत, त्यांच्या मंत्रिमंडळातही उद्रेक होणार आहेत। भाजपच्या राज्य पातळीतही खूप काही चाललेलं आहे, त्यामुळे फडणवीस सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांना लॉलीपॉप देऊन त्यांना समजावू शकतील, पण निवडणुकीनंतर पण भाजपमध्ये मोठे बंड होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितलं आहे। पाहूया ते काय म्हणतात। काय सांगणार, गेलं वर्ष काँग्रेससाठी फारसं चांगलं नव्हतं, येत्या वर्षभरात काय अपेक्षा आहे काँग्रेसकडनं, काय सांगणार? सर्वप्रथम मी माझ्या राज्याच्या तमाम जनतेला माझ्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो। सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी प्राप्त होईल अशी मी माझ्या कुलदेवतेच्या चरणी पहिले प्रार्थना करत, आपण जो प्रश्न विचारला, मागचं वर्षसुद्धा हे काँग्रेससाठी पोषकच होतं। भाजपच्या बैमानीच्या समोर आणि जनतेच्या मताचा अनादर करणं हा भाजपनी जी मानसिकता बनवलेली आहे त्याच्यामुळे काँग्रेसचा पराजय झालेला होता, हे कोणालाही नाकारता येत नाही। मुख्य निवडणूक आयोगाचे जे उत्तरं आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स आपण ऐकली तर त्याच्यातच बैमानी कशी झाली याचं उत्तर मुख्य निवडणूक आयोगाकडून आपल्याला मिळालेलं आहे। त्यामुळे हे वर्ष लोकशाहीसाठी पोषक असावं। हे वर्ष लोकशाहीसाठी पोषक ठरलं आणि निवडणूक आयोगाला सत्सविवेक बुद्धी संविधान वाचवण्याची मिळाली आणि जनतेचा मताचा अधिकार जनतेजवळ राहू दिला, तरच खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीचं अजून ती बलाढ्य होईल, शक्तिशाली होईल आणि देश आपला बलाढ्य होईल। आणि म्हणून काँग्रेसचा पराजय नाही, हा बैमानीने केलेला पराजय होता आणि त्याच्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मानणारा मोठा वर्ग आहे आणि लोकांना अपेक्षित आहे की काँग्रेसच आता या महाराष्ट्रामध्ये सत्तेत यावं। तुम्ही राहुल गांधी यांना रामाची उपमा दिली, काय कसं आहे, मीडियावाले तुम्ही शब्दाचा अनर्थ करता। मी सांगितलं की भाजपवाले आता अलीकडे त्यांना काही दुसरं कळत नाही आणि राहुल गांधीला ते खूप घाबरतात आणि राहुल गांधीच्याबद्दल